महाभारत सुरू होण्याआधीच अर्जुन हारला होता. शत्रूपुढे नाही, स्वतःच्या मनापुढे. तुम्हालाही कधी असा क्षण आला आहे का, जिथे निर्णय घ्यायचा आहे पण मन साथ देत नाही? तर आज आपण जाणून घेणार आहोत भगवद्गीताच्या पहिल्या अध्यायामधील ती अवस्था. तर आज आपण गीतेमधील अध्याय 1 अर्जुन विषाद योग यामधील 1 ते 15 श्लोक घेणार आहोत. तर आता आपण वेळ वाया न घालवता पहिल्या श्लोकाला सुरुवात करूया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवश्चैव किम कुरुत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले? संजय उवाच दृष्टां तु पांडवनीकं पुढं दुर्योधनस्तदा आचार्यमुखडमय्य राजा वचन ब्रह्मवीत. संजय म्हणला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. पश्यंता पांडुपुत्राणामाचार्य महतीम चमुम पुढाम द्रौपदपुत्रेन तव शिष्येन धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. अन्न सुरा महेश वेशा भीमार्जुन समायुधी युद्धानो विराटश्च द्रौपदश्च महारथम. येथे या सैन्यांमध्येही भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युधान, विराट आणि द्रौपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. दृष्टकेतुश्च केता काशीराजश्च वीर्यवान कुरुचित किंतु भोजश्च शोभच्च नरपुंडव. या सैन्यांमध्ये श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, एकितान, काशीराज, कुरुचित, कुंतीभोज आणि शौभ्य यांच्यासारखे योद्धे आहेत. युधामन्युच्च विक्रांत उत्तमौजाच्च वीर्यवान सुभद्रो द्रौपदेशाच्च सर्व येव महारथा. येथे या सैन्यांमध्ये पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. अस्माक तु विशिष्टा ये तानि बोधत्युजे उत्तमम् नायका मम सैन्यस्य संध्यार्थ तान ब्रवीमि ते. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्यांचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. भवानाभिषेच्च कर्णशश्च रूपशश्च सीमिती संजय अश्वत्थामा विकर्णशश्च सोमदत्तिस्तैवच्च. येथे तुम्ही स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. अन्ययच भवमा शूरा मद्धर्ते तक्त्वजीविता नाना शस्त्रप्रहारांना सर्वे युद्ध विशारदा. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत आणि युद्धकलेत निपुण पण आहेत. तर या ठिकाणी अर्जुन रणांगणात होता. आपण आपल्या आयुष्याच्या रणांगणात आहोत. फरक फक्त परिस्थितीचा आहे, मनस्थितीचा नाही. तर आता पुढचा श्लोक आहे का, कारण इथूनच अर्जुन पूर्णपणे तुटायला सुरुवात करतो. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्मभिरक्षितं पर्याप्तम तोदमेतेषां बलं भीमभिरक्षितं. आमची शक्ती अपरिमित आहे
आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती अमर्यादित आहे. अयनेषु च सर्वेषु यथा भागम व्यवस्थिता भीष्ममेवाभिरशन्तु भवन्त सर्वयवहि. आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तस्य संजयन हर्ष कुरुवृद्ध पितामह सिंहनादम विनदश्च शंखतदमो प्रतापवान. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व युद्धांमधील अग्रणी अशा भीष्मांनी सिंहगर्जने समान शंखनाद केला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तत शंखश्च भैरेश्च वनवानक गोमुखा सहसैवाभयहनंत सशब्दस्तु मुलो भवत. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकत्रितपणे वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर होता. तत श्रोतहुरुक्ते महती सैनंदने स्थितो माधव पांडवसचैव दैवो शंख प्रदमूत. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रदमो महाशंख भीमकर्मा वृकोदर. भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला, अर्जुनाने स्वतःचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला. तर हरे कृष्ण. आज आपण या एपिसोड गीता जीवनवाणी या एपिसोड 1 मध्ये अध्याय 1 मधील 1 ते 15 श्लोक बघितले आहेत. तरी असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. हरे कृष्ण.